आपण सगळ्यांनी ज्यांना आपण आपल्या कुटुंबासारखं समजत होतो असा कुटुंबातला एक व्यक्ती आपण सगळ्यांनी या ठिकाणी गमावला। खरं तर साखर कारखानदारीच्या क्षेत्रात, सहकाराच्या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य आपण सगळ्यांनी बघितलंय। शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य, सगळ्या संस्थांचं नाव, सगळ्या कारखान्यांचं नाव या ठिकाणी घेणार नाही, पण या प्रत्येक गोष्टीत दादांचा एक ठसा आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्या प्रत्येक विकासामध्ये दादांच्या पाऊलखुणा आपल्याला पाहायला मिळतात। एक दादांचा टच आपल्याला पाहायला मिळतो, एक दादांचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो। मला असं वाटतं की अशा पद्धतीनं हे कार्य करणं हे खरोखर राजकीय नेत्यांनी देखील यातनं शिकण्यासारखं आहे। खरं तर आज दादा आपल्यामध्ये नाहीत आणि निश्चितपणे आता आठवणींच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ मला असं वाटतं की त्यांच्या स्मृतीच राहणार आहेत। पण अशा या सगळ्या जो काही विचारांचं काहूर आहे, वेगवेगळ्या आठवणी आहेत, यावर जर आपण बोलत राहिलो तर कदाचित आपल्यापैकी प्रत्येक जण दिवसभर बोलू शकेल। आणि म्हणून खरं तर कवी पी सावळाराम यांचं एक गीत आहे, त्यातलं एक कडवं हे केवळ दादांकरताच लिहिलं आहे का असं आपल्याला वाटावं। जनसेवेचे बांधून कंकण, त्रिभुवन सारे घेईन जिंकून, अपूर्व आपुले दृढसिंहासन, नित भिजतो मानवतेला, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला। मला असं वाटतं की हे कदाचित दादांकरताच लिहिलं आहे असं आपल्या सर्वांना जाणवावं। मी दादांच्या पावन स्मृतींना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना करतो आणि जी काही त्यांचे कुटुंबीय आहेत या कुटुंबियांना या ठिकाणी हे दुःख सहन करण्याची शक्ती आपल्याला आणि त्यांना ईश्वर देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज राज्याचे माजी मंत्री स्वरूपसिंग हिरिया नाईक यांचं देखील शोकप्रस्ताव आहे। खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक वर्ष मंत्री म्हणून काम केलेले, आदिवासी समाजामध्ये एक उत्तम नेतृत्व असलेले कैलासवासी स्वरूपसिंग हिरिया नाईक यांचा जन्म 10 सप्टेंबर 1938 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नवागाव येथे झालं होतं। त्यांचं शिक्षण SSC पर्यंत झालं होतं। त्यांनी आदिवासी सेवा सहाय्यक संस्थेची स्थापना करून कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, D.Ed आणि B.Ed महाविद्यालय तसंच आश्रमशाळा सुरू केल्या।